नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा टॉपिक तुम्हाला थंबनेलवरून समजला असेलच. इंदिरा गांधी सरकारची पहिली योजना चौथी पंचवार्षिक योजना होती, जी 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 या कालावधीत राबवण्यात आली होती. आज आपण ही योजना सोप्या भाषेत ॲनिमेशन थ्रू या समोरील 5 वर्षांच्या काळात काही विशेष घटना झाल्या त्या सर्व एक एक करून बघणार आहोत. सुरुवात करूया 1969 या वर्षापासून, जिथे तुम्हाला लक्षात येईलच की या योजनेची उद्दिष्ट कोणती होती, कोणत्या मॉडेलवर ही योजना आधारित होती आणि अजून बरंच काही. सुरुवातीला बघूया बँक राष्ट्रीयकरण आणि लीड बँक योजना यांनी चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांना कसे सहकार्य केले. भारताच्या बँकिंगच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण. बँकांचे राष्ट्रीयकरण म्हणजे खाजगी बँकांचे नियंत्रण आणि मालकी सरकारच्या हातात हस्तांतरित करणे. भारतातील बँकांचे राष्ट्रीयकरण 2 प्रमुख टप्प्यात झाले. पहिले 1969 मध्ये आणि नंतर 1980 मध्ये. पहिल्या टप्प्यात 19 जुलै 1969 मध्ये 50 कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. या चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान बँकिंग राष्ट्रीयकरण कायदा 1969 च्या मदतीने सरकारने 2 टप्प्यात एकूण 20 खासगी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. तर यासंबंधी परीक्षेला प्रश्न कसे विचारले जात असतील, जसे की 1969 पूर्वी खाजगी बँकचा मोठा तोटा कोणता होता, या राष्ट्रीयकरण करण्याचे मुख्य कारण कोणते होते, राष्ट्रीयकरणाचा उद्देश कोणत्या क्षेत्रांना आधार देणे हा होता. तर मित्रांनो, या सर्व प्रश्नांमागे उत्तर हेच असेल की राष्ट्रीयकरण करण्यापूर्वी बँका प्रामुख्याने मोठ्या उद्योगांना आणि श्रीमंत व्यावसायिकांना सेवा देत असत, ज्यामुळे शेती, लघु उद्योग आणि ग्रामीण भागांना संस्थात्मक कर्ज फारच कमी मिळत असे. राष्ट्रीयकरणाचा उद्देश कमकुवत घटकांना कर्ज देऊन खाजगी नफ्यापेक्षा सार्वजनिक कल्याणासाठी चालना देणे हा होता. आणि या राष्ट्रीयकरणामुळे सरकारला काय करण्यास मदत झाली असेल? गरिबी निर्मूलन आणि रोजगार निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी, हरित क्रांतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी, ग्रामीण आणि मागासलेल्या भागात बँकिंगचा विस्तार होण्यासाठी मदत झाली. खाजगी बँकांनी मोठ्या प्रमाणात बचत करण्यापेक्षा नफ्यावर लक्ष केंद्रित केले होते. या खाजगी नफ्यापेक्षा सार्वजनिक कल्याणासाठी बँकिंग गुंतवणुकीची आवश्यकता होती. सरकारी मालकीमुळे जनतेचा विश्वास वाढला, ज्यामुळे लोकांना बँकांमध्ये अधिक बचत करण्यास प्रोत्साहन मिळाले. इथे अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, जो आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यानच बघितला होता, तर तो कोणता? तर 1969च्या आधी भारतात बँकांचे राष्ट्रीयकरण सुरू झाले होते का पंचवार्षिक योजना चालू झाल्यानंतर? तर 1969च्या आधी मित्रांनो 1955 मध्ये इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले आणि त्यानंतर बँकचे नाव SBI बदलण्यात आले. पण 1969 हे वर्ष जास्त हायलाइट का होत असेल? कारण 14 प्रमुख व्यावसायिक बँकचे एकाच वेळी राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. मित्रांनो, हा नॅशनलायझेशन जो शब्द आहे तो लक्षात ठेवा, कारण या योजनेदरम्यान अजून कोणकोणत्या क्षेत्रात नॅशनलायझेशन झाले हे तुम्हाला पुढे जाऊन समजेलच आणि नोट्स बनवायला पण इझी जाईल. आता आपण बघूया चौथ्या पंचवार्षिक योजनेत ग्रामीण विकासाला चालना देण्यात लीड बँक योजनेची भूमिका काय आहे. गाडगी समिती आणि LBHचा पार्श्वभूमी इतिहास काय आहे. 1969 मध्ये 14 प्रमुख व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयकरण झाल्यानंतर सरकारला ग्रामीण आणि अर्धशहरी विकासात बँकांनी अधिक मजबूत भूमिका करावी अशी इच्छा होती. तर या लीड बँक योजनेचा अर्थ काय आहे मित्रांनो? अशी योजना ज्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात बँकिंग आणि विकास उपक्रमांचे प्लॅनिंग आणि कोऑर्डिनेशन साधण्यासाठी एक बँक नियुक्त केली जाते. अजून थोडी एक्स्ट्रा माहिती बघितली तर असे दिसून येईल की नरिमन समितीने गाडगी समितीच्या शिफारशींना पाठिंबा दिला. म्हणजे गाडगी अभ्यास गट जो होता यांच्या नेतृत्वाखाली आणि नरिमन समितीच्या शिफारशींवर आधारित 1969 मध्ये RBIने लीड बँक योजना सुरू केली. यावर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर कोणत्या मोठ्या बँकिंग सुधारणानंतर लवकरच LBS सुरू करण्यात आले होते? तर त्याची उत्तर असेल 1969 मध्ये बँकेचे राष्ट्रीयकरण. ओके. त्यानंतर मित्रांनो, विज्ञान संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी या चौथ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत 1969 मध्ये ICSSR म्हणजे भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदची स्थापना झाली. प्राध्यापक VKRV राव यांच्या नेतृत्वाखालील समितीने तिच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली. तर इथे प्रश्न कसा तयार होऊ शकतो की कोणत्या पंचवार्षिक योजनेत ICSSR ची स्थापना करण्यात आली? चौथ्या पंचवार्षिक योजनेत. ओके. 1969 मधील या 3 प्रमुख घटना लक्षात ठेवा, ज्या या योजनेदरम्यान झाल्या. आता पुढे जाऊया, 1970 चे महत्त्व बघूया. ग्रामीण रोजगार आणि विकास साधण्यासाठी ऑपरेशन फ्लड सुरू केले गेले.
ज्याला अनेकदा श्वेत क्रांती म्हणून ओळखले जाते. लाल बहादूर शास्त्री यांनी 1965च्या आसपास भारतात हरित क्रांती सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असली तरी मित्रांनो त्याचे प्रत्यक्ष उपक्रम 1966च्या सुरुवातीला सुरू झाले होते. या व्यतिरिक्त शास्त्रींनी श्वेत क्रांतीला चालना देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत केवळ 19 महिने पंतप्रधानपदी असताना शास्त्रींनी जेव्हा 31 ऑक्टोबर 1964 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधील आणंद इथे भेट दिली, तेव्हा ते शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखालील अमूल सहकारी मॉडेलच्या यशाने प्रभावित झाले होते. म्हणजेच शेतकरी त्यांच्या दूध उद्योगावर कसं नियंत्रण ठेवू शकतात हे त्यांनी तिथे प्रत्यक्ष पाहिले होते. आणि मग शास्त्रींनी आनंद अमूल सहकारी मॉडेलला जोरदार पाठिंबा दिला. ग्रामीण भागातील उत्पन्न वाढविण्यासाठी आणि दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्णता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतात या मॉडेलचा विस्तार करण्यासाठी मित्रांनो डॉक्टर वर्गीस कुरियन यांना प्रोत्साहित केले. आणि मग त्यांच्या पुढाकाराने 1965 मध्ये आनंद इथे NDDB म्हणजे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना करण्यात आली, ज्याचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर वर्गीस कुरियन. आणि NDDB नंतर कुरियन यांच्या नेतृत्वाखाली 1970 मध्ये ऑपरेशन फ्लड सुरू केले, ज्याने ग्रामीण उत्पादकांना शहरी ग्राहकांशी जोडले. आणि तुम्हाला माहिती असेलच मित्रांनो, शास्त्रींनी जय जवान जय किसान या घोषणेचा प्रचार केला होता. 1965च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान कृषी आणि दूध व्यवसायाला यासारख्या जोडलेल्या क्षेत्रांना राष्ट्रीय विकासाचे आधारस्तंभ म्हणून शास्त्रींनी महत्त्व दिले होते. तर अशा प्रकारे मित्रांनो शास्त्री यांच्या मृत्यूनंतर ऑपरेशन फ्लड सुरू करण्यात आले होते. म्हणून 13 जानेवारी 1970 रोजी सुरू झालेला हा कार्यक्रम ज्याला अनेकदा श्वेत क्रांती म्हणून ओळखले जाते. तर या सर्व समोरील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटली असतीलच. ऑपरेशन फ्लड कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑपरेशन फ्लडची अंमलबजावणी करणारी संस्था कोणती होती? NDDB. ऑपरेशन फ्लड कोणत्या सहकारी मॉडेलने प्रेरित केले गेले होते? आणि पहिल्या टप्प्याला कोणत्या युरोपियन संघटनेने पाठिंबा दिला होता? लक्षात ठेवा, युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी. तर हा पण एक महत्त्वाचा पॉईंट होता मित्रांनो या योजनेदरम्यानचा, जो आपण इथे समजून घेतला. कन्सेप्ट सर्व समजला असतीलच तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर या दोन क्रांतीमुळे हे लक्षात येते की मित्रांनो हरित क्रांतीने पिकांवर भर दिला तर ऑपरेशन फ्लडने दूध व्यवसायाला चालना दिली. पुढे जाऊया. 1970 मध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट आपल्या नोट्समध्ये ॲड करून घ्या. MRTP कायदा. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक नवीन आणि मोठ्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्या. त्यावेळी या कंपन्यांमध्ये स्पर्धा खूपच कमी होती आणि त्यांनी बाजारपेठेवर मक्तेदारी करण्याचा प्रयत्न केला. मक्तेदारी म्हणजे जसे की एकच कंपनीने संपूर्ण बाजारपेठेवर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. आणि मग भारत सरकारला या व्यावसायिक परिस्थितीत काय घडत आहे हे समजले आणि ग्राहकांचे हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मोठ्या कंपन्यांकडून होणारे शोषण रोखण्यासाठी मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती कायदा लागू करण्यात आला, ज्याचा उद्देश आर्थिक सत्ता काही लोकांच्या हातात केंद्रित होऊ नये म्हणून मक्तेदारीला आळा घालणे आणि त्यामुळे लहान आणि नवीन व्यावसायिकांना निष्पक्ष स्पर्धा करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा होता. जिथे मक्तेदारीची वाढ आणि बाजारातील सत्तेचा गैरवापर रोखला गेला. कोणत्या कायद्याद्वारे? MRTP कायदा. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सरकारने 1969 मध्ये MRTP विधेयक मंजूर केले आणि 1 जून 1970 पासून भारताला MRTP कायदा पूर्णपणे लागू झाला. पण आता हा कायदा भारतात सक्रिय नाही, रद्द करण्यात आलेला आहे, कारण त्याची जागा स्पर्धा कायदा 2002 ने घेतले, जो 1 सप्टेंबर 2009 पासून लागू झाला. या स्पर्धा कायद्याचा अर्थ जर समजून घेतला तर फरक लगेचच लक्षात येईल की मित्रांनो भारत जसं जसं बदलत होता, भारताची अर्थव्यवस्था खुली होत होती, परदेशी कंपन्या येत होत्या, म्हणून एका नवीन आणि चांगल्या कायद्याची आवश्यकता होती. आणि या बदलामुळे भारत जागतिक बाजारपेठेच्या मागण्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकला. म्हणजे MRTP कायद्यापासून स्पर्धा कायद्यात बदल हे दर्शवतो की मक्तेदारी नियंत्रण ते स्पर्धा प्रोत्साहन देऊन मोठ्या कंपन्यांना परवानगी देणे आणि जेव्हा वर्चस्वाचा गैरवापर होतो तेव्हाच हस्तक्षेप करणे. तर इथे शक्य तितकी पॉसिबल होईल तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. म्हणजे जसे की MRTP या शब्दाचे महत्त्व तरी सांगता आले पाहिजे. मी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. पुढे जाऊया. त्यानंतर मित्रांनो 1971 मध्ये इंदिरा गांधीच्या कार्यकाळातील एक महत्त्वाचा सुधारणा कायदा मानला जातो. या कायद्याने आपला जो भारताच्या नकाशाच्या ईशान्येकडील आज जे राज्य दिसत आहे तिथे बदल घडून आणला होता. कायद्याचे नाव आहे ईशान्य क्षेत्र पुनर्रचना कायदा.
हा आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण परीक्षेला प्रश्न येऊन गेलेले आहेत. ईशान्य क्षेत्र पुनर्रचना कायदा 1971 अंतर्गत खालीलपैकी कोणते राज्य स्थापन झाले? समोरील दिलेले 4 पर्याय बघा, 4 राज्य बघा. या दिलेल्या पर्यायांपैकी बरोबर उत्तर लक्षात ठेवा. ब आणि ड म्हणजे मणिपूर आणि त्रिपुरा राज्य. आणि अजून एका राज्याचे नाव आपल्या नोट्समध्ये ॲड करून घ्या मित्रांनो, मेघालय. म्हणजे या 3 पूर्ण राज्यांची निर्मिती ईशान्य क्षेत्र पुनर्रचना कायदा 1971 मुळे झाली आहे. हा प्रश्न तुम्हाला समजला नसेल तर थोडक्यात समजून सांगते. हा कायदा 1971 काय आहे? ही जी समोरील राज्य भारताच्या नकाशात कुठल्या दिशेला आहे? ईशान्य, बरोबर. त्यानंतर हे पुनर्रचना कायदा हे असे नाव का देण्यात आले असेल, तर त्यासाठी थोडं लक्ष द्या इथे. कारण अजून 2 राज्यांची नावं आपण ॲड करून घेणार आहोत या कायद्याअंतर्गत. 1971 पूर्वी मणिपूर हा केंद्रशासित प्रदेश होता आणि मणिपूरप्रमाणेच त्रिपुरा 1971 पूर्वी एक केंद्रशासित प्रदेश होता. तर या कायद्याअंतर्गत मित्रांनो 21 जानेवारी 1972 रोजी मणिपूर आणि त्रिपुरा या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण राज्याचा दर्जा दिला गेला या कायद्याअंतर्गत. आणि हा ईशान्य क्षेत्र पुनर्रचना कायदा 1971 हा भारतीय संसदेने 30 डिसेंबर 1971 रोजी मंजूर केलेला एक महत्त्वाचा कायदा होता. ओके, समजलं असेलच. तर मग आता राज्य होण्यापूर्वी मेघालयची स्थिती काय होती 1971 पूर्वी? तर मित्रांनो, पूर्ण राज्य होण्यापूर्वी मेघालय हा आसामचा भाग होता. म्हणजे 21 जानेवारी 1972 रोजी ईशान्य क्षेत्र पुनर्रचना कायदा 1971 अंतर्गत आसाममधून वेगळे होऊन मेघालय हे एक राज्य बनले. आणि या 3 ईशान्येकडील राज्यांना भारतीय संघराज्यात संपूर्ण राज्यांचा दर्जा मिळाला. ही तारीख लक्षात ठेवा, 21 जानेवारी, ज्याला राज्य दिन म्हणूनही ओळखले जाते. या राज्यांच्या स्थापना दिनांचे प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ही महत्त्वाची तारीख लक्षात ठेवा, 21 जानेवारी. आणि थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे अजून 2 इम्पॉर्टंट राज्यांची नावे समजून घ्या इथे. अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम. इथे गोंधळ होऊ शकतो सगळ्यांचा. ही 2 नावे आपल्याला जी राज्य म्हणून दिसत आहे ती 1987 आधी केंद्रशासित प्रदेश होती. म्हणजे 1987 मध्ये त्यांना राज्याचा दर्जा मिळाला. इथे प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कोणत्या कायद्याअंतर्गत हे केंद्रशासित प्रदेश बनले होते? तर उत्तर तेच असेल आपले की ईशान्य क्षेत्र पुनर्रचना कायदा 1971 अंतर्गत त्यांची निर्मिती झाली. आणि 1972 मध्ये मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश बनले. आणि नंतर 1987 मध्ये त्यांना राज्याचा दर्जा मिळाला. म्हणून 20 फेब्रुवारी 1987 रोजी दोन्ही राज्यांचा स्थापना दिवस साजरा केला जातो. खूप सोप्या कन्सेप्ट सोबत समजून सांगण्याचा मी प्रयत्न इथे केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता आपण 1971 मध्ये अति महत्त्वाची घटना बघणार आहोत, जी तुम्ही बिलकुल स्किप नाही करू शकत. समोरील स्क्रीनवरून नाव लक्षात आलेच असेल तुमच्या. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेशच्या मुक्तीसाठी झालेल्या या युद्धात मित्रांनो, पाकिस्तानच्या पूर्व कमांडने 16 डिसेंबर 1971 रोजी ढाका येथे भारतीय लष्कर आणि बांगलादेशच्या मुक्तीवाहिनीसमोर आत्मसमर्पण केले, ज्यामुळे 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा शेवट झाला आणि 9 महिन्यांच्या मुक्तीसंग्रामानंतर बांगलादेशचा जन्म झाला. ही ऐतिहासिक घटना मित्रांनो भारत आणि बांगलादेशसाठी एक मोठा लष्करी विजय होती, ज्यामुळे 93,000हून अधिक पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले. पण हे युद्ध का सुरू झाले, कोणत्या लष्करी रणनीती वापरून भारताने हे युद्ध जिंकले, किंवा 1971च्या युद्धाचा संपूर्ण इतिहास काय आहे, हे सर्व आपण सेपरेट व्हिडिओमधून समजून घेऊ. कारण इथे सांगत बसली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. पण या युद्धामध्ये भारताने का सहभाग घेतला असेल ते इथेच बघूया आपण. मार्च 1971 मध्ये पाकिस्तानने पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेशमध्ये ऑपरेशन सर्चलाइट सुरू केले. या कारवाईमुळे मित्रांनो पूर्व पाकिस्तानी जनतेवर खूप हत्याकांड केले गेले, महिलांवर अत्याचार केले. या कारवाईमुळे मित्रांनो लाखो बांगलादेशीयांनी भारतात पळून यावे लागले. लाखो निर्वासित भारताच्या जवळच्या सीमांवरील असलेल्या राज्यात पळून आले. डिसेंबर 1971 पर्यंत ही निर्वासितांची संख्या सुमारे 1 कोटी झाली. आणि या युद्धादरम्यानच आपली 4थी पंचवार्षिक योजना चालू होती. झालं काय असेल, आपण जी योजनेची उद्दिष्ट ठरवली होती त्यावर परिणाम झाला. गरिबी हटाव म्हणजे दारिद्र्य निर्मूलन जे उद्दिष्ट ठेवले होते त्यावर ताण पडला. यामागचे कारण काय असेल, तर या योजनेसाठी जो विकासाचा निधी ठेवला होता तो या युद्धामुळे झालेल्या परिणामांकडे वळवला गेला. औद्योगिक विकासासाठी दिलेला पैसा, राखून ठेवलेला पैसा या युद्धाकडे वळवण्यात आला. गरिबी, त्यात महागाई अडथळा बनत चालली. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की या 1 कोटी पळून आलेल्या लोकांच्या आगमनामुळे
अन्न, कपडे आणि इतर काही मूलभूत गरजा ज्या असतील त्यांची आयात वाढली बाहेरील देशातून. पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा यासारख्या राज्यांमध्ये निर्वासितांचे संकट वाढू लागले. म्हणूनच या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आणि पुढील हिंसाचार रोखण्यासाठी भारताने हस्तक्षेप केला. तर या युद्धाचा शेवट कसा झाला असेल मित्रांनो, तुम्हाला समजलं असेलच. या युद्धामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. आणि या रिलेटेड असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, भारत पाकिस्तानमध्ये संबंध सामान्य करण्यासाठी 1971च्या युद्धानंतर कोणता करार झाला? 1971च्या युद्धानंतरचा मुख्य करार होता शिमला करार. 2 जुलै 1972 रोजी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे अध्यक्ष जुल्फिकार अली भुट्टो यांनी स्वाक्षरी केली. हा एक शांतता करार होता ज्याचा उद्देश युद्धानंतर संबंध सामान्य करणे हा होता. 1972चा शिमला करार हा भारतातील हिमाचल प्रदेशातील शिमला इथे झाला होता. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धांच्या परिणामांमुळे सरकारी खर्च वाढला आणि परकीय व्यापारावर परिणाम झाला. तो कसा तर पहिले कारण आपण आत्ताच बघितले की निर्वासितांचे संकट. पाकिस्तानशी झालेल्या युद्धानंतर भारताला संरक्षणासाठीची उपकरणे, कच्चा माल आणि आवश्यक असणारी जी काही वस्तू असतील त्या आयात कराव्या लागल्या. भारताने शस्त्रे, दारुगोळा आणि लष्करी उपकरणे आयात केली, ज्यामुळे आयात बिलात वाढ झाली आणि निर्यात वाढ ही हळूहळू वाढली. म्हणजे परकीय चलन साठ्यात घट झाली आणि निर्यात वाढ मंदावली, ज्यामुळे भारताची व्यापार तूट वाढली. तर मित्रांनो, इथपर्यंतचे सर्व काही समजले असेल अशी मी अपेक्षा ठेवते. भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानचा कुठलाही प्रश्न विचारला डिस्क्रिप्टिव्ह किंवा MCQ मध्ये तर 5 ते 10 मार्क्स तुमचे इथेच कव्हर झाले. तर आता आपण जाऊया आपल्या महाराष्ट्राकडे. इथे आपण एक स्कीम बद्दल माहिती घेणार आहोत. ज्या स्कीमचे सध्या नाव मनरेगा, जे तुम्ही ऐकले असेलच योजनांचा अभ्यास करताना. पण आता हीच योजना सध्या न्यूजमध्ये आहे. मनरेगा बंद होणार, सरकार नवीन रोजगार कायदा आणणार. 18 डिसेंबर 2025 रोजी सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजे मनरेगा या 2005 ची जागा घेण्यासाठी विकसित भारत हमी रोजगार आणि आजीविका मिशन विधेयक सादर केले आहे. नाव लक्षात ठेवा. म्हणजे मोदी सरकार मनरेगा रद्द करण्याच्या तयारीत आहे सध्या. इतकंच लक्षात ठेवा सध्या तरी. आपल्या 1970च्या दशकात असलेल्या स्कीमकडे जाऊया. 1972-73 मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ आणि बेरोजगारीवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजना एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम EGS सुरू झाली, जी ग्रामीण भागातील गरजू लोकांना मजुरीच्या बदल्यात सार्वजनिक कामांमध्ये रोजगार देणारी योजना होती, जी 28 मार्च 1972 रोजी महाराष्ट्रात सुरू झाली, जेव्हा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. या योजनेला पाठिंबा देण्यासाठी मित्रांनो 1977 मध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजना कायदा 1977 संमत करण्यात आला होता, ज्याचे नंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणून राष्ट्रीय स्तरावर रूपांतर झाले. हे पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. हा कायदा 2005 मध्ये केंद्र सरकारने मंजूर केलेला आणि 2006 मध्ये देशभरात लागू झाला होता. आता आपण बघूया मित्रांनो, 1972 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने कोणत्या खासगी विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण केले? सामान्य विमा व्यवसाय म्हणजे GIC राष्ट्रीयकरण कायदा 1972 मंजूर झाला आणि सर्व खासगी सामान्य विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1 जानेवारी 1973 रोजी भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे GIC ची स्थापना झाली. म्हणजे GIC हे 4 पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांद्वारे चालत असे. GIC ही होल्डिंग कंपनी बनली. आणि 1973 नंतरची अजून जर थोडी माहिती बघितली आपण या टॉपिक रिलेटेड, डिटेलमध्ये न जाता शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते इथे मी. त्यानंतर मित्रांनो, IRDA कायदा 1999 लागू करण्यात आला. कशासाठी तर भारतातील विमा क्षेत्राच्या एकूण देखरेख आणि विकासासाठी, आणि विमा क्षेत्र खासगी आणि परदेशी कंपन्यांसाठी खुले केले गेले. आणि इथं लक्ष द्या थोडं आता, वर्ष 2000 मध्ये GIC मक्तेदारीचा अंत झाला इथे. मक्तेदारी म्हणजे काय तर जेव्हा एकच कंपनी मार्केटिंग म्हणजे संपूर्ण बाजारावर नियंत्रण ठेवते, म्हणजे इतर कंपन्यांना मार्केटिंगमध्ये प्रवेश करणे खूप कठीण असते तेव्हा. आणि मग वर्ष 2000 मध्ये GICने आपला मक्तेदारीचा दर्जा गमावला आणि खासगी कंपन्यांना काम करण्याची परवानगी भेटली. ओके, समजलं असेलच. आणि मग 2002 मध्ये GICची पुनर्रचना झाली. ती कशी तर GIC ही होल्डिंग कंपनी राहिली नाही. 4 उपकंपन्या ज्या होत्या त्या स्वतंत्र सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या बनल्या, म्हणजे GICचे राष्ट्रीय पुनर्विमा कंपनीत रूपांतर झाले. इथे फक्त हे लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या बँकचा उल्लेख केलेला आहे. थोडं अवघड जाते परीक्षेच्या वेळी लक्षात ठेवायला, पण पंचवार्षिक योजना जरी लक्षात ठेवली, त्यावरून आपण कोणत्या वर्षी
ती बँक स्थापन केलेली असेल, कोणता कायदा लागू झालेला असेल याचा थोडाफार तर अंदाज लावू शकतो. तसं बघायला गेलं तर प्रत्येक पंचवार्षिक योजनेत आपण किमान 2 बँकची नाव प्रत्येक व्हिडिओमधून आत्तापर्यंत बघत आलेलोच आहोत. म्हणून पार्ट 1 पासूनचे पंचवार्षिक योजनेदरम्यानचे व्हिडिओ नक्की जाऊन बघा. आणि जर तुम्ही पार्ट 1 पासूनचे व्हिडिओ बघत आला असेल, तर तुम्हाला देशाच्या औद्योगिक विकासासाठी कोणकोणते पोलाद प्रकल्प, स्टील प्लांट स्थापन करण्यात आले, हे नक्की आठवत असेलच. तर आता या योजनेदरम्यान अजून थोडी एक्स्ट्रा माहिती तुमच्या नोट्समध्ये ॲड करून घ्या मित्रांनो. समोरील स्क्रीनवरून तुम्ही बघू शकता पंचवार्षिक योजना आणि त्या दरम्यान असलेली स्टील प्लांट, म्हणजे पुढे समजायला तुम्हाला कठीण जाणार नाही. नोट्समध्ये तुम्हाला ॲड करता येईल. हिंदुस्थान स्टील लिमिटेडची HSLची स्थापना 1954 मध्ये झाली. मूळ उद्देश काय होता मित्रांनो, तर राऊरकेला स्टील प्लांटचे व्यवस्थापन करण्यासाठी HSLची रचना सुरुवातीला करण्यात आली होती. आणि मग नंतर भिलाई, दुर्गापूर प्लांटचे कामही HSLकडे सोपवण्यात आले 1957 मध्ये. HSLची पुनर्रचना करण्यात आली आणि मग अखेर 1973 मध्ये स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच सेलचा भाग बनली. आणि सेलची स्थापना 1973 मध्ये या प्रमुख समोरील भारतीय स्टील प्लांटचे व्यवस्थापन करण्यासाठी झाली. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. सार्वजनिक क्षेत्रातील युनिट POC म्हणून सेलची स्थापना करण्यात आली, जी भारतीय औद्योगिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर इथे तुम्हाला मित्रांनो एका प्रश्नाचे उत्तर भेटले असेलच. सेलची स्थापना कोणत्या पंचवार्षिक दरम्यान झाली? ओके. तर अजून एक पॉइंट क्लिअर करायचा बाकी आहे इथे मित्रांनो. बोकारो स्टील प्लांटची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजना झाली? या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत 1964 मध्ये झाली. पण बांधकाम जे होते सुरुवातीचे ते या चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात पूर्ण झाले आहे. लक्षात ठेवा, सोव्हिएत युनियनच्या म्हणजे आत्ताच्या रशियाच्या सहकार्याने बांधला गेला होता हा स्टील प्लांट. आता आपण मित्रांनो औद्योगिक प्रकल्पांना लागणाऱ्या कोळसा खाणीबद्दल थोडक्यात माहिती बघूया. 1973च्या तेल संकटानंतर मित्रांनो भारतात आयात केल्या गेलेला महागड्या तेलाला पर्याय म्हणून कोळसा अधिक महत्त्वाचा बनला. तर इथे आपण एक बॅकग्राऊंड हिस्ट्री बघूया आणि या तेलाशी योजनेशी काय संबंध आहे ते समजून घेऊया. आणि हे तेलाचे संकट काय आहे ते आपण यानंतर लगेचच बघणार आहोत. तर मित्रांनो 1971 पूर्वीचा म्हणजे राष्ट्रीयकरणापूर्वीचा कोळसा उद्योग किंवा असे म्हणता येईल स्वातंत्र्यापूर्वी भारतातील कोळसा खाणकाम मोठ्या प्रमाणात खाजगी हातात होते. आणि जेव्हा स्वातंत्र्याच्या आगमनाने देशाने 5 वर्षाच्या विकास योजनेला सुरुवात केली, तेव्हा रेल्वेसाठी कोळसा, वीज निर्मितीसाठी कोळसा, एकंदरीत औद्योगिक वाढसाठी कोळसा महत्त्वाचा बनला, ज्यामुळे सरकारी हस्तक्षेपाला चालना मिळाली. स्वातंत्र्यानंतर मित्रांनो भारताचा कोळसा प्रवास सुरू झाला. पहिला पंचवार्षिक योजना 1951-56 मध्ये. तो कसा तर आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रित करू. पण इथे आपण पहिला पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट विसरू शकत नाही, जे होते अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्णता. ओके, उद्दिष्ट लक्षात ठेवा. 1956 मध्ये भारत सरकारच्या उपक्रमात राष्ट्रीय कोळसा विकास महामंडळ NCDC ची स्थापना झाली. आणि तुम्हाला आठवत असेलच की दुसऱ्या पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 मध्ये जड औद्योगिक विकासासाठी कोळसा हा केंद्रबिंदू बनला. कोणते मॉडेल वापरून? महालनोबिस मॉडेल वापरून. म्हणजे पोलाद प्रकल्पांना जसे की भिलाई, राऊरकेला, दुर्गापूर यांना आधार देण्यासाठी कोळसा खाणकामाचा विस्तार वाढला. त्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत आपण बघितलंच की तिसरी पंचवार्षिक योजना अयशस्वी ठरली भारत-पाकिस्तान, भारत-चीन युद्धामुळे. त्यामुळे कोळशाच्या कमतरतेमुळे वीज आणि औद्योगिक क्षेत्रांवर परिणाम झाला. आणि मग पुढे चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोळसा खाणींचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तेव्हा कुठे कोळशाचे उत्पादन स्थिर होऊ लागले. येतंय लक्षात? राष्ट्रीयकरण म्हणजे खाजगी मालकीच्या मालमत्तेचे सार्वजनिक मालमत्तेत रूपांतर करून त्यांना राष्ट्रीय सरकार किंवा राज्याच्या सार्वजनिक मालकीखाली आणण्याची एक प्रक्रिया असते. इन शॉर्टमध्ये राष्ट्रीयकरण म्हणजे खाजगीकरणाच्या एक विरोधात आहे. ओके. तर भारताच्या इंदिरा गांधी प्रशासनाने टप्प्याटप्प्याने कोळसा खाणींचे राष्ट्रीयकरण केले. पहिल्या टप्प्यात कोकिंग कोळसा खाणींचे राष्ट्रीयकरण करण्यात आले 1971 मध्ये. 16 ऑक्टोबर 1971 रोजी भारत सरकारने ताब्यात घेतलेल्या झरिया आणि राणीगंज कोळसा क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कोकिंग कोळसा खाणी चालविण्यासाठी BCCL ची स्थापना जानेवारी 1972 मध्ये करण्यात आली. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या टप्प्यात 1973 मध्ये कोळसा खाणी प्राधिकरण लिमिटेडच्या मालकीचे असलेल्या नॉन कोकिंग खाणींचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आणि मग इथपर्यंतचे सर्व डिटेलमध्ये बघितलंच आपण, तर मग हे पण आपल्या नोट्समध्ये ॲड करून घ्या मित्रांनो. 5 ते 10 मार्क्स MCQ मध्ये मिळून जातीलच. हे BCCL आणि CMAL दोन्ही 11 ऑक्टोबर
1974 रोजी नव्याने स्थापन झालेल्या डिपार्टमेंट ऑफ कोल अंतर्गत ठेवण्यात आले नंतर. ओके. त्यानंतर मित्रांनो कोल इंडिया लिमिटेड CIL ची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1975 मध्ये. CMAL ची जागा आता कोल इंडिया लिमिटेडने घेतली आणि ती राष्ट्रीय होल्डिंग कंपनी बनली. तर अशा प्रकारे मित्रांनो 1971 पासून भारताच्या कोळसा क्षेत्राचा राष्ट्रीयकरणापासून प्रवास ते 1975 मध्ये CIL ची स्थापना झाली. तरी आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व कन्सेप्ट शॉर्टमध्ये समजून घेतला. या सर्वांचा लाँग व्हिडिओ मी नक्की अपलोड करेल आपल्या चॅनलवर. तर पुढे जाऊया आता. तर इथपर्यंत बघितले आपण 1973 पर्यंतची टाईमलाईन या योजनेशी संबंधित. आता 1974 या वर्षामध्ये जाण्याआधी मित्रांनो, या 1973ची अजून थोडीफार माहिती बाकी आहे, ती पटकन बघूया शॉर्टमध्येच. आत्तापर्यंत हे लक्षात आलेच असेल मित्रांनो तुमच्या, की ही चौथ्या योजनेची कामगिरी देखील तिसऱ्या योजनेसारखीच झाली. 3 वर्षाच्या प्लॅन हॉलिडे सारख्या विश्रांतीनंतर चौथी योजना ही 5.6% वाढीचे उद्दिष्ट असलेली योजना होती. पण केवळ 3.3% वाढ शक्य झाली. तर त्यामागची अजून काही कारणे आहेत जी आपण थोडे करून बघणारच आहोत. जसे की हे तेल संकट काय आहे त्यामागची एक बॅकग्राऊंड हिस्ट्री बघूया थोडक्यात, इम्पॉर्टंट आहे. ऑक्टोबर 1973 मध्ये इस्रायल आणि अरब देशांमध्ये योम किप्पूर युद्ध सुरू झाले. तर इथे अमेरिका आणि काही पाश्चात्य देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला. त्यांना उत्तर देण्यास मग अरब देशांनी काय केले, इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रांना तेल निर्यात करणे बंद केले. म्हणजे अरब तेल उत्पादक देशांनी तेलाचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करण्याचा निर्णय घेतला. आणि मग पुढे ओपेकने कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढवल्या, ज्याचा परिणाम भारतासह सर्व तेल आयात करणाऱ्या देशांवर झाला. जरी भारताला त्यांनी थेट लक्ष केले नव्हते, तरी मग भारतावर याचा परिणाम कसा झाला? जरी तेल थांबवणे बंद केले नव्हते, तरी मग भारताला त्याचे नुकसान कसे झाले? कारण भारत आयात केलेल्या तेलावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता. तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या, 4 पट झाल्या आणि मग भारताला त्याच प्रमाणात तेलासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागले. म्हणजेच महत्त्व समजले का इथे सगळ्यांना? तेलाची राजकीय शक्ती दाखवली अरब देशांनी आणि मग एकंदरीत मित्रांनो स्वस्त तेलाच्या युगाचा अंत झाला इथे. त्यामुळे भारतात व्यापार तूट वाढत गेली तेलाच्या आयातीमध्ये वाढ झाल्यामुळे. आणि अजून याचा परिणाम भारतावर कसा झाला असेल तो बघा. कोणत्या समस्याचा सामना करावा लागला असेल हे तुम्ही ओळखलेच असेल. जसे की मग इंधनांच्या किमतीत वाढ झाली, वाहतूक खर्च, उत्पादक खर्च वाढला, औद्योगिक विकास मंदावल्यामुळे उत्पादन कमी झाले, सरकारी खर्च वाढला, अन्न आणि मूलभूत वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे उत्पन्न कमी झाले. शहरी आणि ग्रामीण भागातील गरिबांना सर्वाधिक फटका बसला या तेल संकटाचा. पुढे जाऊया, 2 पॉइंट्स अजून क्लिअर करायचे बाकी आहे 1973चे. त्यावरील हा समोरील प्रश्न बघा येऊ शकतो. दुष्काळग्रस्त क्षेत्र कार्यक्रम म्हणजे DPAP भारतात कसा सुरू झाला? तर 1973-74 मध्ये चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान मित्रांनो दुष्काळग्रस्त प्रदेशांमध्ये जमीन, पाणी आणि इतर संसाधनांचा विकास करून दुष्काळाची समस्या सोडविण्यासाठी, दुष्काळाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि नाजूक भागात एकूण आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हा उपक्रम DPAP म्हणून सुरू करण्यात आला. त्यानंतर मित्रांनो एक कायदा अजून एक बघायचा बाकी आहे 1973 मधील, तो असा की परकीय चलन वाचविण्यासाठी आणि त्याचा वापर नियंत्रित करण्यासाठी परकीय चलन नियमन कायदा फेरा 1973 लागू झाला. पण हा कायदा अनेकदा कठोर आणि गुंतागुंतीचा असल्याने त्यावर टीका केली गेली. तर यावर शिफारशी केल्या गेल्यानंतर जसे की परकीय चलन नियमन सोपे करा, परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन द्या आणि किरकोळ उल्लंघनांना गुन्हेगारी मुक्त करा आणि किरकोळ उल्लंघन जे असतील ते गुन्हेगारी मुक्त करा. त्यामुळे फेरा जुना होता आणि आंतरराष्ट्रीय नियमांशी जुळत नव्हता म्हणून फेरा रद्द करण्यात आला. त्याऐवजी फेमा 1999 मध्ये संसदेने मंजूर केला. परकीय चलन व्यवस्थापन कायदा फेमा कायदा लागू झाला आणि मग फेरा पूर्णपणे बदलले. आणि मग पुढे मित्रांनो फेमाने भारताचे परकीय चलन कायदे IMF आणि जागतिक म्हणजे ग्लोबल स्टँडर्ड सोबत जुळवून घेतले आणि परकीय चलनाचे व्यवस्थापन करणे आणि परकीय चलन सुलभ करणे यावर लक्ष केंद्रित केले गेले या चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान. आता जाऊया मित्रांनो 1974 या योजनेच्या शेवटच्या वर्षामध्ये. या योजनेचा भाग म्हणून भारताने 1974 मध्ये स्माइलिंग बुद्धा या नावाने भूमिगत अणुचाचणी देखील केली होती. त्यामागची कारणे बघूया थोडक्यात. 1962च्या भारत-चीन युद्धामुळे भारत किती असुरक्षित आहे हे उघडकीस आले होते. आणि मग मित्रांनो 1964 मध्ये चीनने त्याची पहिली अणुचाचणी देखील केल्याने भारताच्या सुरक्षेच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली. आणि त्यानंतरच्या काळात 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धामुळे अधिक मजबूत स्ट्रॉंगर स्ट्रॅटेजीची गरज ही भारताला दिसून आली.
आणि मग 1971 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अणुचाचणीबाबत अंतर्गत चर्चा सुरू केली. त्यानंतर 1973 मध्ये, आता हे वर्ष का महत्वाचे आहे इथे बघा, तर 1972 मध्ये अणुचाचणीची औपचारिक तयारी आणि परवानगी सुरू झाली. त्याला अंतिम राजकीय मान्यता मिळाली आणि आंतरराष्ट्रीय दबाव टाळण्यासाठी हा कार्यक्रम पूर्ण होण्यापूर्वी अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. 1973 मध्ये मित्रांनो, राजस्थानमध्ये पोखरण इथे वैज्ञानिक नियोजन आणि स्थळाची तयारी सुरू झाली. जसे की मी बोलली, हा कार्यक्रम अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. म्हणजे 1973 मध्ये सुरू झालेला आणि 18 मे 1974 रोजी यशस्वीरित्या पार पडलेला हा भारताचा पहिली अणुचाचणी कार्यक्रम होता. तर अजून थोडेफार एक्स्ट्रा पॉइंट्स नोट्समध्ये ॲड करून घ्या मित्रांनो. बागचे संचालक म्हणून डॉक्टर राजा रामण्णा यांनी भारताच्या पहिल्या अणुचाचणी कार्यक्रमाला वैज्ञानिक नेतृत्व दिले होते. आणि या चाचणीच्या स्वरूपाचे वर्णन हे भारताने शांततापूर्ण अणुस्फोट म्हणून केलेले होते. 18 मे 1974 ला झालेल्या या अणुचाचणीला सांकेतिक नाव स्माइलिंग बुद्धा देण्यात आले होते. या अणुचाचणी कार्यक्रमाने हे दाखवून दिले होते की भारत स्वतंत्रपणे आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करू शकतो. भारताला आपल्या सुरक्षिततेसाठी परकीय शक्तीवर अवलंबून राहणे टाळायचे होते. शेजारी देशांना रोखण्यासाठी आणि भारताची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अण्वस्त्र क्षमता ही दाखवून द्यायची आवश्यकता होती. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत, जिथे फक्त 2-3 कन्सेप्ट क्लिअर करायच्या बाकी आहेत. त्या आपण थोडक्यात समजून घेणार आहोत, कारण या पुढच्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत तिथे आपल्याला या समोरील समस्यांवर काम केलेले दिसून येईलच. तुम्ही गरिबी हटाव हे राष्ट्रीय घोषवाक्य ऐकले असेलच. हे घोषवाक्य 5व्या योजनेत औपचारिकपणे स्वीकारण्यात आले होते. पण गरिबी हटावचा पाया या 4थ्या पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आला होता. तो कसा तर भारतातील पंचवार्षिक योजनांमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम कसा विकसित झाला असेल, याचा उद्देश काय असेल हे तुमच्या लक्षात आलेच असेलच. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करण्यासाठी, आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी, त्याचबरोबर कुटुंब कल्याण वाढवण्यासाठी. तर मित्रांनो, 1972 मध्ये हा कार्यक्रम केवळ लोकसंख्या नियंत्रणापासून तर पुढे कुटुंब कल्याणाकडे वळवण्यात आला होता. म्हणजे 4थ्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रमाला राष्ट्रीय प्राधान्य म्हणून ओळखले गेले होते आणि 1972 मध्ये व्यापक स्वरूप दिले गेले. पण याआधी भारताने 1952 मध्ये जगातील पहिला राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला होता, असे माहितीवरून सापडून येते. हे 1952 वर्ष कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यानचा काळ आहे? पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यानचा, लक्षात ठेवा. आता शेवटचा मुद्दा राहिला आहे, ज्याच्या बॅकग्राऊंड हिस्ट्रीबद्दल आपण तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये डिटेल व्हिडिओ घेतलेला आहे. जसे की लाल बहादूर शास्त्री यांनी अन्न टंचाईची समस्या कशी सोडवली होती याबद्दलचा तो व्हिडिओ आहे. 1971 हे वर्ष होते जेव्हा PL 480 गव्हाची आयात बाहेरील देशातून कमी करण्यात आली होती, कारण गव्हाचे उत्पादन 1971 मध्ये वाढत गेले होते. लहान शेतकऱ्यांमध्ये हरित क्रांतीचा प्रभाव वाढला. तेव्हा 1972 या साली लहान जमीन शेतकऱ्यांसाठी SFDA म्हणजे स्मॉल फार्मर डेव्हलपमेंट एजन्सी आणि याच वर्षी मित्रांनो MFAL म्हणजे अतिशय अल्पभूधारक शेतकरी आणि कृषी मजूर यांना सहाय्य देण्यासाठी या दोन्ही योजना भारत सरकारने सुरू केल्या होत्या. आपल्या नोट्समध्ये ॲड करून घ्या. तर 1970च्या दशकाच्या सुरुवातीला ग्रामीण भागातील गरिबी कमी करण्यात आणि कृषी उत्पादकता सुधारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि 4थ्या पंचवार्षिक योजनेत भारतातील गरिबी ओळखण्यात आणि गरिबी विरोधी धोरण आकारण्यात BPL म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कॅलरीची भूमिका काय होती ती बघूया थोडक्यात. कॅलरीज म्हणजे आपण खाल्लेल्या अन्नपदार्थातून जितक्या जास्त कॅलरीज असतील तितकी जास्त ऊर्जा किंवा शक्ती आपल्याला ते सेवन केल्याने मिळू शकते. वेगवेगळ्या अन्नपदार्थाच्या कॅलरीजची संख्या ही वेगवेगळी असू शकते. तर भारतात दारिद्र्य रेषा कशी निश्चित केली जाते? भारताच्या नियोजन आयोगाने ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती दररोज 2400 कॅलरीज आणि शहरीसाठी 2100 कॅलरीज निश्चित केली होती. परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनलवरही अपलोड झालेली सर्व ॲनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा. लवकरच पुढचा पार्ट सुद्धा अपलोड करेल मी. आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा. आपल्या फ्रेंड्ससोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केतकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल.